पुण्याजवळच्या भिगवणमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदू आक्रोश मोर्चा काढला। निमित्त एका घटनेचं होतं, मात्र ही घटना प्रेम प्रकरणातून घडली की अपहरणातून हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित आहे। पाहूया हा रिपोर्ट। पुणे जिल्ह्यामधल्या भिगवणमधल्या तरुणीच्या अपहरण प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। डोळ्यात मिरचीपूड टाकून तरुणीचं अपहरण केल्याचा दावा तरुणीच्या कुटुंबियांनी केलाय, तर मी प्रेमसंबंधातून स्वतःच्या मर्जीनं निघून गेल्याचा दावा तरुणीनं केला आहे। विषमगृह शेजारी तिथं आम्हाला अडवले, अडवून आमची चावीची स्विच बंद करून चावी फेकून दिली आणि आमच्या हाणमार केली आम्हाला आणि चर्चा टाकली। आमच्या मम्मीला दानकीन मारलं त्याने आणि मग बहीण उचलून गाडीत टाकली। अशोक लेलंड त्याची गाडी होती, छोटा हत्ती, आणि त्यासोबत TVS रायडर पण होते। वर्षापासून प्रेम संबंधात आहे, तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली, माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। या प्रकरणामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी उडी घेतली आहे। दोघांनीही भिगवणमध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं। पीडित मुलीकडनं जबरदस्तीनं व्हिडिओ बनवून घेण्यात आला असा दावा पडळकर यांनी केला। मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे। भिगवणमध्ये तरुणी गायब झाल्यानंतर संतप्त जमावाने पुणे सोलापूर महामार्गावर टायर जाळून आंदोलन केलं। काही काळासाठी महामार्ग सुद्धा रोखण्यात आला होता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।